आजार किती मोठा असला तरी त्याच्यावर अनेक घरगुती उपचार उपलब्ध आहेत. मागील कित्येक वर्षांपासून लहान लहान उपचारांमध्ये रुग्णांना आजार बरा होण्याची हातभार लागत आहे. चिकनगुनिया हा असा व्हायरस आहे याच्या शरीरात येण्यामुळे ताप येतो. चिकनगुनियामुळे मुख्य लक्षण ताप आहे. हा आजार आज तंजानिया येथे आढळून आला. त्यावर रिसर्च करून त्याला चिकनगुनिया हे नाव देण्यात आले. हा व्हायरस इ. 2006 मध्ये भारतात सर्वप्रथम आढळला. सर्वप्रथम तो अंदमान द्वीप समूहावरती सापडला. हळूहळू भारतात तो सर्वत्र पसरला. चिकनगुनिया हा जास्त काही मोठा आजार नाही किंवा तो नीट होईल असेही नाही. कुठलाच आजार मोठा नसतो, फक्त आपले सकारात्मक विचार आणि आजाराविरुद्ध लढण्याची ताकद, या दोन्ही गोष्टी आपला आजार पळून लावू शकतात. हा आजार एवढा घातक नाही की ज्यामुळे आपला मृत्यू होऊ शकेल. सामान्य व्यक्ती या आजारापासून पूर्णपणे बरा होऊ शकतो, फक्त थोडा वेळ द्यावा लागतो. चिकनगुनियाची कारणे. या आजाराचे मुख्य कारण पाहिले तर हा आजार मच्छराच्या चावल्यामुळे होतो. हे मच्छर आपल्या आसपास साठवलेल्या घाणीमुळे तयार होतात. त्यामध्ये काही अतिशय विषारी असतात. चिकनगुनिया हा आजार व्हायरस एडिस एलएम्बिटिस तसेच ईजाएती नावाच्या मच्छराने चावल्यामुळे होतो. हा व्हायरस मुख्यतः जनावरांमध्ये किंवा पक्ष्यांमध्ये असतो, तिथून आजूबाजूला पसरत जातो. चिकनगुनियाची लक्षणे. चिकनगुनियामध्ये एक विशिष्ट प्रकारचे ताप व्यक्तीला येतो, पण सुरुवातीच्या काळामध्ये अशी काही लक्षणे आढळून येतात. ते पुढीलप्रमाणे. सुरुवातीच्या काळात हात आणि पायामध्ये खूप वेदना होतात. या वेदना सांध्यामध्ये जास्त होतात. याबरोबर डोकेदुखी सुद्धा खूप वाढते. रुग्णांना थंडी वाजून येते. त्यानंतर इतरत्र ताप येतो. ताप 102 ते 103 डिग्री सेल्सिअस पर्यंत असू शकतो. हातापायांना सूज येते व खूप वेळ दाणे आढळून येतात. या आजाराची लक्षणे 10 ते 12 दिवस राहतात. या आजाराचे बरेच पेशंट पाहिल्यावर असे लक्षात येते की सुरुवातीच्या 6 दिवसांमध्ये खूप जास्त त्रास होतो. नंतरच्या 5 ते 6 दिवसांमध्ये ताप हळूहळू कमी होऊन आजार बरा होतो. तापाचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे या आजारामध्ये शरीरामध्ये पचनक्रिया खूप कमी होते, त्यामुळे खाल्लेले पचत नाही. त्यामुळे अशक्तपणा यायची शक्यता असते. चिकनगुनियामध्ये घ्यायची काळजी. प्रत्येक आजार बरा होण्यासाठी काही ना काही उपाय असतात. ते आपण प्रत्येक जणच करतो, परंतु आजार होण्याआधी त्या आजाराची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, ज्यामुळे हा आजार आपल्याला होऊ नये किंवा एक वेळ झाला तो परत तो आजार आपल्याला होऊ नये. याकरता चिकनगुनिया संदर्भात काय काळजी घ्यावी ते पाहूया. आपणा सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व माहिती आहे, म्हणून आपण आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. जर एखाद्या ठिकाणी घाण पाणी साठले असेल तर त्यामध्ये मच्छर तयार होत असतील तर ते बाजूला काढणे किंवा सांडून देणे चिकनगुनिया रोखण्यासाठी अतिशय गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूच्या नाल्यांमध्ये औषधी फवारणी फार गरजेचे आहे. जिथे स्वच्छता असते तिथे आजार खूप कमी प्रमाणात आढळून येतात. खाण्यापिण्याकडे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे. बदलत्या वातावरणाचा अंदाज घेऊन त्या वातावरणास कोणते अन्न योग्य आहे ते निवडून त्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करा. खाण्यापिण्याच्या वस्तू या क्वालिटी तपासून घ्या. पावसाळ्यात तर याची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. जास्त तळलेले टाळा. अंगावर काढू नका. कुठलाही आजार असा अंगावर काढू नये. आजाराची लक्षणे आढळून आल्यास साधे घरगुती उपाय करा. त्यानंतर बरे न वाटल्यास डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्या. 1-2 कडू जिऱ्याच्या नावाचे औषध आयुर्वेद दुकानातून घ्यावे. त्याचे 2 थेंब पाण्यासोबत घ्यावे. शरीराचे ताप कमी करण्यासाठी डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवावी. अद्रक आणि तुळशीच्या पानाचा चहा प्यावा. कडुलिंबाचे कोवळे पाने चावून खावे. त्यावर अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाचे पाने टाकून अंघोळ करावी. तुळस, लवंग, काळी मिरी आणि अजवाईन या गोष्टी पाण्यात टाकून त्याचा काढा करावा व घ्यावा. शक्यतो बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळावे. ताज्या फळांचा आपल्या आहारात समावेश करा. म्हणूनच चिकनगुनिया होण्याची वाट न पाहता आपल्याला आजार होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. ह्या आजारावर उपचार उपलब्ध असला तरी आपण सावधानता बाळगावी. विशेष करून लहान मुलं आणि वयोवृद्ध व्यक्तींनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.